सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत शेखर आणि इंद्राणीला सांगतो की तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि त्यामुळे शेखर त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो, पण नेत्रा त्याला थांबवते. ती म्हणते की बाबा तुम्ही कुठे चालला आहात, आणि त्यावर शेखर सांगतो माझ्या रूममध्ये. तर नेत्रा म्हणते पण तिथे तर विरोचक आहे, तुम्ही त्या रूममध्ये राहणं योग्य नाही, तुम्ही तनूच्या रूममध्ये शिफ्ट व्हा. पण शेखर काही ऐकत नाही. तो म्हणतो की जर आपल्याला त्या विरोचकावर लक्ष ठेवायचं असेल तर मला त्याच रूममध्ये राहावं लागेल. त्यावर सगळेजण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही ऐकत नाही. आणि त्यामुळे अद्वैत म्हणतो की ठीक आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि तो शेखरच्या मोबाईलवर लगेच कॉल करतो आणि त्याला मोबाईल सुरूच ठेवायला सांगतो. त्यानंतर मग शेखर त्याच्या रूममध्ये जातो. रूपाली त्या ठिकाणीच असते आणि शेखरला बघितल्यावर ती लगेच त्याच्याकडे जाते. ती रडतच शेखरला विचारत असते की तुम्ही रात्रभर कुठे होतात. मात्र शेखर काही उत्तर देत नाही. तर रूपाली म्हणत असते की मला सांगा ना शेखर, नेमकं काय झालं आहे, तुम्ही कोणीच माझ्याशी नीट बोलत का नाही, माझ्याशी असं का वागताय. आणि मग त्यानंतर ती सांगू लागते की मला असं वाटते की मी खूप वेळ झोपले होते, अचानक मला जाग आली आहे आणि जणू मी अंधारातून प्रकाशाकडे आले आहे. त्या दिवशी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा तुम्ही इथे नव्हता, म्हणून मी बाहेर गेले. मी घरात सगळीकडे तुम्हाला आणि इतरांना शोधलं, पण मला घरात कोणीही सापडलं नाही. म्हणून मग मी तुम्हाला फोन लावायचं ठरवलं, पण माझा फोनसुद्धा माझ्याजवळ नव्हता. मी बराच वेळ तुमची वाट बघितली, पण तुम्ही कोणीही घरी आला नाहीत, म्हणून मग शेवटी मीच तुम्हाला शोधायला घराबाहेर पडले. पण तुम्ही मला बाहेरही कुठे दिसला नाहीत. मात्र मी जेव्हा परत घरी यायला निघाले तेव्हा मी आठवणीने गजरा विकत घेतला, कारण मी गजरा माळलेला तुम्हाला आवडतो ना. आणि मग त्यानंतर ती शेखरला असंही सांगते की मी जेव्हा घरी परत आले तेव्हा मी आईंचा फोटो बघितला आणि आईंचा हार घातलेला फोटो बघून तर मला धक्काच बसला. मला सांगा ना शेखर, आईंना नेमकं काय झालं होतं. आणि त्यावर शेखर तिला विचारतो की तुला काय वाटतं, काय झालं असेल माझ्या आईला. तर रूपाली रडतच म्हणते की शेखर मला काहीच कळत नाही आहे, आणि आईंचा मृत्यू झाला ही गोष्ट तुम्ही मला का सांगितली नाही. मी घरातच होते ना, मग तुम्ही माझ्यापासून हे सगळं का लपवलं. मला काहीच कळत नाही आहे नेमकं काय सुरू आहे ते. आणि तिचं हे सगळं बोलणं दुसरीकडे नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी ऐकत असतात. तर इकडे रूपाली रडतच शेखरला म्हणत असते की मला पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं हवं आहे, मला आधी माझ्याशी नीट बोलायला हवं आहे, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. पण त्यावर शेखर काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जातो. तर रूपाली रडत राहते. आणि मग त्यानंतर शेखर अद्वैतला मेसेज करतो की ते सगळं काही ठीक आहे आणि आता मला कोणताही धोका जाणवत नाही, मी अंघोळ केल्यानंतर तुम्हाला येऊन भेटतो. आणि ते ऐकून अद्वैत म्हणतो की आत्ता जरी सगळं ठीक असलं तरी बाबांनी त्या खोलीत राहणं मला योग्य वाटत नाही आहे, विरोचकापासून त्यांच्या जीवाला धोका आहे. मात्र त्यावर इंद्राणी म्हणते की रुपालीला काहीच आठवत नाही, असं कसं शक्य आहे. तर नेत्रा म्हणते की आत्या, विरोचकाचा वध का झाला नसेल, 5व्या पेटीत जे पिंपळपान होतं त्यावर सांगितल्याप्रमाणे आपण सगळं काही केलं, पण तरीही विरोचकाचा वध का नाही झाला. तर अद्वैत म्हणतो की काकू म्हणते त्याप्रमाणे विरोचकाचा वध झाला आणि रुपाली मात्र जिवंत राहिली, असं काही आहे का. मात्र नेत्रा म्हणते की नाही साहेब, असं होणं शक्यच नाही, कारण रुपाली म्हात्रे म्हणजेच विरोचक आहे आणि त्यात तो मला आलेला संकेत, या सगळ्याचा काय संबंध आहे तेच कळत नाही. आणि मग त्यानंतर ते तिघेजण नेत्राला आलेला तो संकेत आणि विरोचकाचं परत येणं या सगळ्याचाच विचार करत असतात. मात्र त्यांच्याकडून नेमकी काय चूक झाली हेच त्यांना कळत नाही. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते. ती नेत्रा आणि इंद्राणीला म्हणते की घरात सगळ्यांनाच भुका लागल्या आहेत, मी जेवण बनवते, तुम्हीसुद्धा जेवण करून घ्या. त्यावर नेत्रा म्हणते की हो काकू, मी तुमच्या मदतीला येते. आणि त्यावर केतकी हो म्हणून तेथून निघून जाते. मात्र तितक्यात नेत्राला चक्कर येते. इंद्राणी आणि अद्वैत पटकन तिला सावरतात आणि खाली बसवतात. अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, मी डॉक्टरांना बोलावतो. पण ती म्हणते की नाही साहेब, त्याची काही गरज नाही आहे, कदाचित रात्री झोप झाली नाही ना, त्यामुळे मला चक्कर येत असावी. आणि मग त्यानंतर ती लगेच केतकीला मदत करण्यासाठी जायला निघते. पण इंद्राणी म्हणते की कुठेही जायची गरज नाही आहे, इथे थांब, आराम कर. आणि त्यामुळे नाईलाजाने नेत्रा रूममध्येच आराम करते. दुसरीकडे फाल्गुनी इंद्राणीला विचारत असते की आत्या सासूमा, तुम्हाला कळलं का काही, विरोचक परत कसा आला आहे. त्यावर केतकी सांगते की नाही फाल्गुनी, आपण थोडा पेशन्स ठेवायला हवा. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते.
ती इंद्राणीला नेत्राबद्दल विचारते तर इंद्राणी मागाशी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि नेत्राची तब्येत ठीक नाही आहे हे कळल्यावर ते सगळेच जण काळजीत पडतात. शेखरही म्हणत असतो की मी डॉक्टरांना बोलावू का, मात्र इंद्राणी म्हणते की त्याची काही गरज वाटत नाही आहे आणि मग त्यानंतर तो पुन्हा त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो. सगळेच जण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तुम्ही त्या रूममध्ये नका जाऊ, पण शेखर काही ऐकत नाही. तो त्याच रूममध्ये जातो. रात्री तो जेव्हा झोपलेला असतो तेव्हा रुपाली पुन्हा रडू लागते. ती शेखरला म्हणत असते की माझ्याशी बोला, माझं काय चुकलं आहे मला सांगा, मला काही कोणता आजार झाला आहे का, हवं तर मी उपचार घ्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्याशी बोला. पण शेखर तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा जागेच असतात. ते दोघेही जण आत्तापर्यंत घडलेल्या घटनांचा विचार करत असतात. अद्वैत म्हणत असतो की नेत्रा विरोचकाचा वध का झाला नसेल. 5व्या पेटीमध्ये जे पिंपळपान होतं त्यावर लिहिल्याप्रमाणे तू आणि इंद्राणी आत्यांनी सगळं काही केलं. मनोरमा आजींची शक्तीसुद्धा तुला मिळाली, मग तरी असं काय घडलं की ज्यामुळे विरोचकाचा वध झाला नाही. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब मी सुद्धा तोच विचार करते, पण आपलं काय चुकलं तेच कळत नाही आहे. आणि मग तितक्यात तिला उलटी होते, त्यामुळे ती पटकन बाथरूममध्ये जाते. तर नेत्राची तब्येत बिघडली आहे हे बघून अद्वैत काळजीत पडतो. तो नेत्राला विचारतो की मी लगेच डॉक्टरांना घरी बोलावू का, पण नेत्रा म्हणते की नाही साहेब त्याची गरज नाही आहे, फक्त मी तुम्हाला एक वस्तू सांगते ती वस्तू घेऊन या. त्यावर अद्वैत विचारतो काय, तर नेत्रा त्याच्या कानात त्या वस्तूचं नाव सांगते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्रा प्रेग्नन्सी टेस्ट करते आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती अद्वैतला सांगते की साहेब मला जो संकेत आला होता त्यात जे बाळ होतं ते बाळ आपलं आहे. आणि ते ऐकून अद्वैतला खूप आनंद होतो. तर नेत्रा रडतच त्याला सांगते की साहेब आपण आईबाबा होणार आहोत. त्यामुळे अद्वैतचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तो प्रेमाने नेत्राला मिठी मारतो आणि तिचे आभारही मानतो. दोघेही जण खूप आनंदामध्ये असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.